सुरेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान हे जे जिल्हा प्रमुख खांडे आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा न्यूज 18 लोकमत सातत्याने प्रयत्न करतंय, पण कदाचित आता त्यांचा मोबाईल बंद असावा, त्यांच्याशी संपर्क होत नाहीये। आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांचाच हा आवाज आहे की त्यांची कोणी ऍक्टिंग केली आहे याबद्दलचं म्हणणं त्यांचं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पण सध्या तरी राजकारणात विश्वास कुणावर ठेवावा हा प्रश्न आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालंय। संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणतंय। साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे, पण गेल्या 2 वर्षात केलेल्या कोणत्याही घोषणा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत। या सरकारला जरा जरी संवेदना असेल तर गेल्या 2 वर्षात जो घोषणांचा पाऊस पडला त्यापैकी पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने सांगितलं तरी खूप आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। या सरकारचं निरोप घेण्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सरकारला बाय बाय सरकार म्हणते, खोके सरकारला बाय बाय म्हणते। साहजिकच आहे की या निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडनं काही घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्याच कदाचित त्याबद्दल काही घोषणा होतील। हे सरकार, याला आता काय सरकार म्हणायचं, कारण खोके सरकार तर म्हणतातच, महायुती सरकार म्हणतात, पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत। हे लिकेज सरकार आहे, कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा लिकेज झालेलं आहे, पेपर फुटी झालेली आहे, म्हणजे पेपर सुद्धा लीक होत आहेत, मंदिर सुद्धा लीक होते आणि ह्यांना लाज लज्जा शरम काही नाहीये।